नमस्कार, स्वागत आहे तुमचं RMG's किचनमध्ये। दररोज नाश्त्याला काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो आपल्याकडे आणि सारखं सारखं तेच तेच खाऊ वाटत नाही। त्यामुळे आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे एक नाश्त्याची खूप सोपी, साधी आणि चवदार खमंग अशी रेसिपी। तर रेसिपी काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू सो मच। तर येथे मी एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। या बेसन पिठामध्ये मी एक छोट्या साईजचा कांदा अतिशय बारीक कट करून टाकलेला आहे। एक छोट्या साईजचा टोमॅटो ही खूप बारीक कट केलेला आहे तो घातलेला आहे। त्यानंतर एक हिरवी मिरची, तुम्हाला जर तिखट थोडंसं जास्त हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता भरपूर, आणि थोडीशी कोथिंबीर। सर्व साहित्य मी छोटं छोटं कट करून याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा मी ओवा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून आता मी हे मिश्रण सर्व मिक्स करून हळूहळू पाणी टाकून पातळ मिश्रण तयार करून घेणार आहे। आपल्याला थोडक्यात हे बेसन पोळीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे बेसन पोळी आपण कशा पद्धतीची करतो, त्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत हलवत राहा म्हणजे गाठी होत नाहीत। विस्करणे चांगलं व्यवस्थित मिक्स करून हलवा आणि बेसन पोळीचं बॅटर तयार करून घ्या। बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये मी अगदी थोडीशी हळद घालून त्यामध्ये चिमूटभर सोडा घातलेला आहे। सोडा याच्यासाठी की आपल्या पोळीला चांगली जाळी पडते, त्यामुळे अगदी थोडासा म्हणजे चिमूटभर सोडा फक्त घालून घ्यायचा आहे तुम्हाला। आणि अजून पाणी घालून चांगलं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे की त्याची बेसनपोळी, पातळ बेसनपोळी तयार व्हावी अशा पद्धतीचं। मला इथे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे एवढ्या मिश्रणासाठी। अशा पद्धतीचं मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। जास्त तेलकटही नाश्ता तयार होत नाही, पोटभरीचा आणि अतिशय चवीसाठी खमंग असा नाश्ता आपला तयार होतो। एकदा नक्की ट्राय करा आणि हे बॅटर सोडून पातळ बेसनपोळी करून घ्या। खूप पातळ बेसनपोळी करा, जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी पातळ बेसनपोळी इथे सोडून घ्यायची आहे। आणि याला छान छिद्र पडतात, छान जाळी पडते हळूहळू, तुम्ही पाहू शकताय। गॅस अतिशय मंद फ्लेमवरती राहू द्या, कारण की ही पोळी आपण एका साईडनी भाजणार आहोत, दुसऱ्या साईडने याला भाजणार नाही आहोत, त्यामुळे थोडासा वेळ लागतो। चांगली व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तुम्हाला एकाच साईडने। त्यानंतर त्याच्यावरती मी ब्रेड ठेवलेला आहे आणि ब्रेडवरती मी हिरवी चटणी लावून घेतलेली आहे। खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन, एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही पाहू शकताय खालची आपली बेसनपोळी अतिशय जाळीदार तयार झालेली आहे, त्यामुळे सर्व बाजूंनी छान जाळी सुटली की छान हवा त्याच्यामधून जाते आणि व्यवस्थित भाजलीही जाते आपली ही बेसनपोळी। आणि आता बेसनपोळीच्या सहाय्यानंच आपल्याला हा ब्रेड पॅक करून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी। खूप छान लागतं, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही अशा पद्धतीचं। आणि आता आलटून पालटून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। अतिशय पोटभरीचा आणि उत्तम चवीचा नाश्ता आहे। फक्त याच्यामध्ये तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी बेसनपोळी आपली पातळ करून घ्यायची आहे। जर जाड केली तर व्यवस्थित भाजत नाही आणि बेसनपीठ खाताना तसंच लागू शकतं, त्यामुळं अतिशय पातळ मिश्रण करून बेसनपोळी तयार करून घ्या। तयार झालेला आहे आपला पोटभरीचा नाश्ता, एकदा नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।